बगुरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर समूहाच्या वतीनं बगूर येथील नूतन विद्या मंदिर उच्च व उच्च माध्यमिक इथं स्वातंत्र्यवीर सावरकरांनी फ्रान्सच्या मार्सेलिन बंदरात मारलेल्या साहसी उडीला 114 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं आयोजित कार्यक्रमास बगूर रत्न गणेश महाराज करंजकर यांनी 500 विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। यावेळी व्यासपीठावर शाळेचे उपमुख्याध्यापक अनिल कवडे, जितेंद्र भावसार, मनोज कुवर उपस्थित होते। यावेळी महाराजांनी मार्गदर्शन करताना सांगितलंय की लंडनमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांना अटक होणं, सावरकरांनी ब्रिटिशांच्या तावडीतून सुटण्यासाठी त्यांच्या बोटीतून फ्रान्सच्या मार्सेलिन बंदराजवळ उडी घेणं आणि त्यानंतर फ्रान्समध्ये ब्रिटिश पोलिसांनी त्यांना पुन्हा पकडणं या सर्व घटनांनी संपूर्ण युरोपला हादरून टाकलं। स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 8 जुलै 1910 या दिवशी मोरिया बोटीतून समुद्रात धाडसी उडी मारली आणि ब्रिटिश सत्तेविरुद्धच्या संघर्षाची लाट जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवली। जीवाची पर्वा न करता भर समुद्रात मारलेली ही उडी त्रिकाल खंडात तर गाजलीच, त्याशिवाय त्यामुळे भारतीय स्वातंत्र्य लढ्याची रणदुदुंबी जगामध्ये निनादली। या धाडसामागे सावरकरांनी बोटीतून मार्सेलिसच्या समुद्रात उडी घेऊन पोहोच जाऊन फ्रान्सचा किनारा गाठला। तो आंतरराष्ट्रीय कायद्याचा लाभ घेऊन ब्रिटिशांच्या कैदेतून सुटका करून घेण्यासाठी, त्याद्वारे त्यांना भारतभूमीच्या सुटकेसाठी मोकळं राहून अन्य देशांत अखंडपणे कारवाया करायच्या होत्या। ब्रिटिशांच्या कैदेत अडकून राहिल्यास स्वातंत्र्य लढ्यात खंड पडेल आणि देशाचं स्वातंत्र्य लांबणीवर जाईल, याच विवंचनेतून त्यांची ती समुद्र झेप होती। तो पळपुटेपणा नव्हता, तर तो एक डावपेचच होता, ते एक मोठं धाडस होतं। यावेळी समूहाच्या भूषण कापसे, सुनील जोरे, संभाजी देशमुख, दिगंबर करंजकर यांनी मान्यवरांचा सत्कार केला। सूत्रसंचालन विलास मसाळसर, प्रास्ताविक ललित भदे यांनी केलं, तर आभार आकाश नेहरे यांनी मानले। प्रसंगी शाळेचे कर्मचारी उपस्थित होते। बगुरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर समूहाच्या वतीनं सकाळी 10 वाजता बगूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस श्री श्यामजी गणोरे यांनी, तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मूर्ती शिवसेना नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख विजय आप्पा करंजकर, चंदुनाना गोडसे यांनी पुष्पहार अर्पण करून वंदन केलं। त्यानंतर सावरकर स्मारकात नितीन करंजकर व सुनील जोरे यांनी सावरकरांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण केला। यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जयघोष करण्यात आला। यावेळी योगेश बुरके, प्रशांत लोया, आशिष वाघ, मनोज कुवर, कैलास भोर, निलेश हासे, प्रवीण वाघ, गणेश राठोड आदी सावरकर प्रेमी उपस्थित होते। बाळासाहेब शिंदे, लोकराज्य न्यूज, बगूर।